एका क्षुल्लक घटनेमुळे एका गंभीर जखमी रुग्णाचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। एका कुत्र्याला वाचवण्यासाठी एका व्यक्तीने रुग्णवाहिकेची चावी काढून घेतल्याने उपचारास विलंब होऊन रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। अकोला जिल्ह्यातील अकोटेतून एका गंभीर जखमी रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका उपचारासाठी निघाली होती। मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। वाटेत अचानक एक कुत्रा रुग्णवाहिकेसमोर आडवा आला आणि दुर्दैवाने तो चाकाखाली चिरडला गेला। ही घटना पाहून शंकरलालू मिरटकर नावाच्या एका व्यक्तीला प्रचंड राग आला। कुत्र्याचा जीव गेल्याने संतप्त झालेल्या मिटकरने तात्काळ धाव घेत रुग्णवाहिकेची चावी काढून घेतली। या प्रकारामुळे रुग्णवाहिका जागेवरच थांबली आणि गंभीर जखमी रुग्णाला मिळणाऱ्या उपचारात तब्बल अर्धा तासाचा विलंब झाला। वेळेवर उपचार न झाल्याने रुग्णवाहिकेतच त्या गंभीर जखमी रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला। एका क्षुल्लक घटनेमुळे एका व्यक्तीचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणी आता दहीहंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चोहट्टा बाजार येथील पोलीस स्टेशन चौकीचे चतुर्थ श्रेणी ग्रामपंचायत कर्मचारी शंकरलालू मिरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहेत। ॲम्ब्युलन्स चालक 20-25 वर्षापासून ॲम्ब्युलन्स सर्व्हिस सेवा देत आहोत। तर आज घडलेला प्रकार, आज मी अकोट RS मधून पेशंट घेऊन जात होतो। तर चवट्ट्याच्या पुढे एक व्यक्ती आला आणि मला अडवलं किंवा माझं कुत्रं तुम्ही उडवलं, त्याला पहिले दवाखान्यात घेऊन जाय आणि मग खूप पुढे जाय। आणि त्याला मला अडवलं, मी नाही घातलं, मी नंतर पाहू 1 किलोमीटर माझ्या धावत आला आणि एकदम गाडी आडवी केली आणि त्याला मला मारहाण केली, म्हणजे शर्ट फाडलं, गाडीतून काढलं। तो पेशंट गाडीत पेशंट दगावला का? दगाव गाडीत पेशंट होता? पेशंट गाडीत दगावला, पेशंट गाडीत होता। मी सिरियस पेशंट घेऊन चाललो होतो। मग तुम्ही नंतर पुढे काय केलं? मग पुढे काही नाही, ते पेशंट मारलं, नातेवाईकांना पेशंट मारलं, तो अकोट आपल्या चवट्टा पोलीस स्टेशन मध्ये आणलं। मग यानं मारहाण केली तुम्हाला? मग हा चालला जातो तो? त्याने आम्ही ॲम्ब्युलन्स पेशंटचे नातेवाईक जे आहेत त्यांनीच ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं, इथं आणलं। तर पाहिलं आपण एका व्यक्तीच्या अविचारी कृत्यामुळे एका रुग्णाला आपला जीव गमावा लागला। या घटनेने रुग्णवाहिका आणि आरोग्य सेवाच्या महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे। पोलिसांच्या पुढील तपासात काय निष्पन्न होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल।